नमस्कार, मी स्मिता. तर आज आपण बघणार आहोत श्री गुरुदेव दत्तांची जन्माची कथा. जर तुम्हाला माझा व्हिडिओ छान वाटला तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करायला अजिबात विसरू नका. मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी मृग नक्षत्रावर सायंकाळी दत्तांचा जन्म झाला, म्हणून त्या दिवशी दत्तांचा जन्मोत्सव साजरा केला जातो. श्री दत्त अवताराचा उगम आणि प्रवास अद्भुत आहे. जाणून घ्या दत्तांची जन्मकथा. अत्रिक मुनींची पत्नी अनुसया ही अत्यंत पतिव्रता व साध्वी स्त्री होती. ती आश्रमात पतीच्या सानिध्यात राहून पतीची उत्तम प्रकारे सेवा करीत असे. तसेच आश्रमात येणाऱ्या प्रत्येक अतिथींचे मोठ्या प्रेमाने व आदराने स्वागत करी. वेळोवेळी आलेला पाहुणा अनुसयेच्या आश्रमातून कधी उपाशी पोटी गेला नाही किंवा खाली हाताने गेला नाही. तिचा हाच आचार पाहून प्रत्यक्ष सूर्यदेव सुद्धा तिच्यापुढे शिथिल होई, पवन तिच्यापुढे नम्र होई, एवढा तिच्या पतिव्रतेचा प्रभाव होता. पतीबद्दल तिच्या ठायी असलेली अनन्य भक्ती व लोकांबद्दल असलेला अत्यंतिक आदर यामुळे तिचे नाव साध्वी व पतिव्रता स्त्री म्हणून सर्वतोमुखी झाले. ही वार्ता अर्थात नारद मुनींच्या सुद्धा कानावर पडली. त्यांनी ही वार्ता वैकुंठाला जाऊन विष्णू, ब्रह्मा, महेश यांच्या पत्नी सावित्री, लक्ष्मी, पार्वती यांना सांगितले. तेव्हा साहजिकच त्यांना या अनुसयेबद्दल मत्सर वाटू लागले. ही अनुसया किंचित मानव व आपण देवी यामध्ये या अनुसयेचं वर्चस्व आपणावर उपयोगी नाही, तेव्हा हिचे सत्व हरण करावे असा त्यांच्या मनात विचार आला आणि हा विचार त्यांनी आपल्या पतींजवळ बोलून दाखवला. त्रयमूर्ती म्हणजे ब्रह्मा, विष्णू, महेश संतप्त झाले आणि म्हणाले, ती पतिव्रता कशी आहे ते आम्ही पाहतो व तिचा व्रतभंग आम्ही जरूर करतो. अशी प्रतिज्ञा करून त्या तिघांनी ब्राह्मणाची रूपे घेतली. शुभ्र धोतर, अंगावर रेशमी उपरणे, यज्ञोपवीत आणि हातात कमंडलू अशा रूपात ते तिघे अत्रिक मुनींच्या आश्रमात आले. भर दुपारची वेळ होती. अशा वेळी आपल्या आश्रमात आलेले ब्राह्मण अतिथी पाहून अनुसयेने त्यांना मोठ्या आदराने बसावयास आसन दिले. त्यांचे चरण धुतले व भक्तिभावाने त्यांचे पूजन केले. त्यांना पाटावर बसवून जेवाय वाढले. पण तिला अतिथी म्हणाले, आम्हास विवस्त्र होऊन अन्न वाढावे. हे ऐकताच अनुसया चिंतन करीत मनात म्हणाली, हे कोणी सामान्य साधू नाहीत, तर हे माझे सत्व पाहण्याकरता आले असावे. यांना जर विनमुख पाठवले तर माझ्या सत्वाची हानी होईल. माझे मन निर्मळ आहे, शिवाय माझ्या पतीचे तप सामर्थ्य माझ्या मागे आहे. असा विचार करून अनुसया तत्काळ घरात गेली. त्यावेळी तिचे पती देवाजवळ ध्यानस्थ बसले होते. त्यास ही सारी कथा निवेदन केली. तेव्हा मुनींनी अंतर्ज्ञानाने हे सारे ओळखले व आपल्या पत्नीस एक पंचपत्रात गंगोदक देऊन म्हणाले, हे गंगोदक त्या अतिथींच्या अंगावर उडव व त्यांना इच्छा भोजन दे. जेव्हा पतीच्या आज्ञेप्रमाणे तीर्थाची पंचप्राप्ती हाती घेऊन अनुसया आश्रमाबाहेर आली, हातातील गंगोदक त्या तिघांवर उडवली. तो काय, त्या गंगोदकाचा स्पर्श होताच ते तिघे अतिथी तत्काळ बालक झाले. तेव्हा अनुसयेने तत्काळ त्यांना उचलून कडेवर घेतले आणि त्या अतिथींच्या इच्छेप्रमाणे तिघा अतिथींची बालके झाली. ती बालके रडू लागली. तेव्हा त्यांना भूक लागली असेल असे समजून अनुसयेने त्यांना यथेच्छ स्तनपान करविले. त्यांचे पोट भरल्यानंतर त्यांना पाळण्यात घालून थोपटून झोपवले. स्वर्गलोकात तीनही देवस्थीय आपल्या पतींची वाट पाहू लागले. तेव्हा नारद मुनी अत्रिक मुनींचा निरोप घेऊन स्वर्गलोकी आले व घडलेली घटना सांगितली. त्या चिंताग्रस्त झाल्या. त्या तिघी अनुसयेकडे गेल्या. तिची त्यांनी करुणाभावुक झालेली सारी कथा निवेदन केली व अनुसयेची क्षमा मागितली. अनुसयेस दया येऊन तिने हा वृत्तांत आपल्या पतीस सांगितला. तेव्हा अत्रिक मुनींनी पुन्हा गंगोदक देऊन त्या बालकांवर शिंपडण्यास सांगितले. तेव्हा हातात तीर्थाची पंचप्राती घेऊन अनुसया बाहेर आली. त्या बालकांवर गंगोदक शिंपडले. तेव्हा ती बालके पूर्ववत देवस्वरूपात आली. ब्रह्मा, विष्णू, महेश इतक्यात मुनी बाहेर आले. त्यांनी देवांना साष्टांग नमस्कार घातला. विष्णू, शंकर, ब्रह्मदेव प्रसन्न झाले व म्हणाले, हे अनुसये, आम्ही तुझवर प्रसन्न झालो आहोत, इच्छित वर माग. तेव्हा अनुसयेने तिघे बालक ब्रह्मा, विष्णू, महेश माझ्या घरी 3 मूर्ती एकरूप होऊन पुत्रप्रमाणे राहू देत असा वर मागितला. तेव्हा तथास्तु असे म्हणून
देव अंतर्धान पावले. अशा तऱ्हेने मार्गशीर्ष शुक्ल चतुर्दशीच्या दिवशी दत्तात्रेयाचा जन्म झाला. 3 शिरे, 6 हात आणि तेजस्वी अंगकांतीचे ते बालक पाहून सती अनसूयेला अत्यानंद झाला. ती पतिव्रता स्त्री खरोखर धन्य होय. तेव्हापासून आजतागायत मार्गशीर्ष शुक्ल पौर्णिमेला प्रदोषकाली दत्त जयंतीचा उत्सव प्रतिवर्षी साजरा होतो.